आजचा हा कार्यक्रम आहे, याची जी सभा आहे ती म्हणजे संविधान सन्मान सभा। आणि हे संविधान तुम्हाला कळावं, त्यातल्या जे कायद्याच्या चौकटी ज्या आहेत, तुमच्यासाठी जे काही न्याय हक्क जे आहेत, त्या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला करून देण्यासाठी आदरणीय असीम सरोदे सर या ठिकाणी आपल्यासमोर आपले विचार प्रकट करणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं संविधानात जी तत्वनिमूल्य आपल्याला दिलेली आहेत, त्यांची नेमकी जाणीव होण्यासाठी मी मगाशी म्हटलं की बाबासाहेबांनी किती प्रचंड अभ्यासातून आणि प्रचंड समर्पण भावनेतून हे संविधान लिहिलेलं आहे। एक शायर असं म्हणतो की मेरे भीम ने जब आँख खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जब आँख खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जब जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने जब आँख खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जब जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने जब किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया, मेरे भीम ने जब किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया, और मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया, इस देश का संविधान बन गया। आणि संविधान डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेतून, त्यांच्या प्रतिभेतून साकारलेलं संविधान आहे, जे आज माणसाच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। इथे लोकशाही सामर्थ्यपणे पुढे घेऊन जाण्यासाठी हे संविधान अधिक महत्त्वाचं आहे। आणि म्हणून की बाबासाहेबांच्या लेखणीनं साधलेलं संधान आहे, लोकशाहीचं हे अंतिम विधान आहे, हे भारतीय संविधान आहे, हे भारतीय संविधान आहे। आणि भारतीय संविधान तुम्हाला कळावं, आपले न्याय हक्क कळावेत, इथली समाज व्यवस्था कळावी, यासाठी आपल्याला आजचं हे जे विवेचन आहे जे आपल्या समोर मांडण्यात येणार आहे ते नक्कीच आपण लक्षपूर्वक ऐकावं। आपल्या समोर येत आहेत संघर्ष योद्धा, संविधानाचे अभ्यासक, कायद्याचे अभ्यासक, समाजशास्त्र अर्थशास्त्रांनी एकत्रित आपल्या चळवळीचा अभ्यास आपल्या समोर मांडण्यासाठी आदरणीय असीम सरोदे सर या ठिकाणी येत आहेत। मला वाटतं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया ॲडव्होकेट असीम सरोदे सर। शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन झाल्यानंतर आपण हा कार्यक्रम सुरू केला आणि मी जाहीर करतो की प्रथमेश गावणकर याच्या नाही तर आपल्या सगळ्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। प्रथमेशनी आज अत्यंत मनापासून तुमच्याशी संवाद केलेला आहे। खरं तर माझं भाषण याच्यानंतर ठेवायलाच नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे, कारण की त्यांनी तुमच्याशी हृदयापासून हृदयापर्यंत जाणारा संवाद केलेला आहे। त्यांनी त्याच्या जीवनाची पुढची दिशा काय असेल हे आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच्या जीवनामध्ये जे काही चढ उतार आले, मी त्याला विचारत होतो आणि मी लिहून घेतलं सगळं, तेव्हा लक्षात आलं की किती अडचणीतून त्याचा संघर्ष उभा राहिला आहे। कदाचित एखाद्या हिंदी सिनेमासृष्टीतल्या माणसाला याची स्टोरी माहीत झाली तर एखादा सिनेमा ते काढतील की लहान असताना वडील अचानक वाहून जाणे, 3 दिवसांनी माहिती मिळणे आणि वडील आपले नाहीत हे वास्तव एका लहान मुलाला त्याच्या घरच्यांना पचवावं लागणं। त्याच्या आईकडे आम्ही मगाशी जेवत होतो, याच्या आधी पण जेवलो, अत्यंत उत्कृष्ट स्वयंपाक त्या करतात, तुम्ही सगळेजणी तसा स्वयंपाक करत असाल। त्याच्या आईने आम्हाला सांगितलं की मी खानावळ तिथे चालवत होती कुठेतरी आणि प्रथमेश तिथे काम करायचा, त्याचा भाऊ तिथे काम करायचा। तर एका कुटुंबाचा संघर्ष आर्थिक अडचणी दूर करण्याचा, स्वतःवर आलेलं अचानक ओढवलेलं दुःख बाजूला करण्याचा खूप मोठा आहे। 12वी मध्ये त्याचे वडील वारले असं म्हणू आपण। त्यानंतर स्वतःचं शिक्षण बंद करून आपल्या लहान बहिणीचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून सगळा त्याग करायचा आणि बहिणीला आपण शिकवायचं। नुसतं लाडकी बहीण म्हणून आणि आपल्या सरकारी तिजोरीतले पैसे आपल्यालाच वाटून ते होत नाही। लाडकी बहीण स्वतःची तुम्ही कशी मोठी करता त्याच्यावर ते अवलंबून आहे आणि प्रथमेशनी ते करून दाखवलेलं आहे। कदाचित हा उद्या नेता झाला चांगला तर लाडक्या बहिणींची खरी काळजी हा घेईल। पैसे दिल्यावर कोणी लाडकं होत असेल आणि पैसे दिल्यावर तुम्हाला कोणी लाडका भाऊ म्हणत असेल आणि देवा भाऊ म्हणतात, त्याच्यात अर्थ नाही हो काही। पैसे दिल्याने जे नातेसंबंध तयार होतात ते कृत्रिम असतात। माणसं उभे करण्यासाठी जे नातेसंबंध तयार होतात ते खरे नातेसंबंध असतात। आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उभे आहात कारण की तुमच्या जमिनी वाचवण्यासाठी यापूर्वी प्रथमेशनी जे काम केलेलं आहे तो उभा राहिला तुमच्या सगळ्यांसोबत। तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास टाकल्यामुळे आज प्रथमेश इथपर्यंत आलेला आहे आणि त्याला असं वाटते की आता आपण एका निर्णयक्षम अशा पद्धतीच्या नेतृत्वामध्ये आपल्या स्वतःला टाकलं पाहिजे आणि सगळ्या लोकांच्या न्यायासाठी काम केलं पाहिजे। ती खूप मोठी गोष्ट आहे। तुमच्या हिमतीवर आज प्रथमेश इथे उभा आहे।
त्यांनी मला सांगितलं प्रथमेश फूड कोर्ट नावाने त्यांनी ते फूड कॉर्नर खंडाळ्यापासून कुठेतरी काढलं होतं. फार मेहनतीचं काम आहे इतरांना जेव घालणं, कारण की अन्न उरलं तरी ते वाया जाते म्हणजे नुकसानच होणार. अन्न चांगलं झालं नाही, चांगलं शिजवलं नाही, चांगलं त्याला चव नसेल तरी पण लोक नाकारणार. अशा वेळेस चव पण सांभाळायची, लोकांचं मन पण सांभाळायचं आणि पैसेही कमवायचे. अशा तिहेरी भूमिकेतून काम जेव्हा करावं लागते तेव्हा खूप मोठा दबाव त्या परिवारावर असतो हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यांनी डिझेल सप्लायसाठी टँकर घेतला, त्यांनी जी काही धडपड केली, पेट्रोल पंपावर त्यांनी काम केलं, त्यानंतर आंबा व्यवसाय त्यांनी सुरू केला. उद्यमशीलता आपण याला म्हणतो की सतत काहीतरी उद्योग करत राहणं आणि तो चांगल्या मार्गाने करत राहणं. आपल्या चिपळूणमध्येच एक जण आहे, तो एवढे पैसे गुंतवा तेवढे पैसे देतो, त्याचं नाव काय विसरलो मी आता, TW काहीतरी. माझ्याकडे किती फोन आले त्याचे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना उल्लू बनवलं, एवढे पैसे द्या तेवढे पैसे काढून देतो आणि आज तो फरार आहे. म्हणजे त्याच्या मागे आता पोलिसांचा शुक्लकाष्ट लागलाय, त्याचं जीवन आता काही खरं नाही, कधी ना कधी पकडला जाणार. त्यामुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे की परिश्रमातून मिळणारे पैसे हे महत्त्वाचे आहे. आणि प्रथमेशच्या जीवनातून आपल्याला हे दिसते. ज्याचे वडील नसतात ना, माझे आजोबा मला सांगायचे, कारण माझ्या आजोबांचे वडील हे साधारणतः ते काहीतरी 5-1 वर्षाचे असताना वारले. ज्यांचे वडील लहानपणीच वारतात ते अनेक मुलं एक तर वाम मार्गाला लागतात, चुकीच्या मार्गाला लागतात, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते नक्की वाम मार्गाला लागतात. आमच्याकडे प्रचंड जमीन जुमला असताना, जमीनदारी असताना माझे आजोबा कधीच वाईट कामाला लागले नाही, कारण की त्यांनी त्यांच्या आईचं ऐकलं. जसं प्रथमेशच्या आईने त्याला घडवलं, माझ्या आजोबांचं चित्र माझ्या समोर आलं की माझ्या आजोबांना त्यांच्या आईने घडवलं आणि सांगितलं की वाईट लोकांचं काम करायचं नाही, पण आपल्या गावातल्या लोकांच्या हक्कांसाठी काम करायचं. माझ्या आजोबांनी वकिली केली नाही, ते वकील नव्हते, पण आमच्या घराण्यात सगळ्यात जास्त वकिलांचा त्यांचा संबंध आला, कारण की गरिबांसाठी भांडणारा माणूस म्हणून हजारो केसेस माझ्या आजोबांवर होत्या. दररोज कोर्टात. म्हणजे नवीन नवीन वकील ते निवडायचे आणि त्यांना मोठं करायचे. एक दामले म्हणून वकील होते, त्यांनी मला सांगितलं, मी जेव्हा वकील झालो माझे आजोबा त्यांना भेटायला घेऊन गेले, त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आजोबांच्या केसेसमुळे मी मोठा वकील झालो. एवढ्या केसेस त्यांनी आपल्या अंगावर घेतल्या गरिबांसाठी. आज प्रथमेश सुद्धा तेच करतोय, पण केसेस अंगावर येऊ न देता काम करा प्रथमेश, कारण की आपण अडकून पडायचं नाही कशामध्ये. आणि त्यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही आहोत, पण आम्ही अडकल्यावर मदत करू शकतो, आम्ही वकील आहे. पण तुम्ही कोणत्या प्रकरणामध्ये अडकूच नका, लोकांसोबत सतत राहा. आपण पाहिलं की मी सतत उद्धव साहेबांची बाजू बरोबर आहे हे सांगत राहिलो, मांडत राहिलो, TV चॅनल समोर सांगत राहिलो, तर लोकांना त्याचा त्रास झाला. आपल्या कोकणातलेच काही नेते, कोकणातलेच काही वकील, कोल्हापूरचे काही वकील, महाराष्ट्रातले काही वकील यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने माझी सनद रद्द केली. 3 महिने सनद निलंबित असं सांगितलं. अनायसे त्यांच्या ऑर्डरवर स्टे मिळाला. आता कारण काय होतं? कारण होतं की मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हा फालतू माणूस आहे असं एका भाषणामध्ये म्हटलं. आता मी जेव्हा त्यांना फालतू व्यक्ती असं म्हणालो तेव्हा ते एक तर त्या पदावर नव्हते, ते त्यांचा राजीनामा देऊन ते निघून गेले होते. इथे महात्मा फुलेंचा फोटो आहे का? आहे ना? महात्मा फुलेंच्या संदर्भात ते राज्यपाल अत्यंत वाईट बोलले होते. त्यांचा व्हिडिओ आहे, आपण बघा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते राज्यपाल अत्यंत वाईट बोलले होते. त्या व्यक्तीला मी फालतू म्हटलं तर ती फालतू काय शिवी आहे का? गव्हर्नरचा अपमान का केला असं म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आला. मी म्हटलं की भारतीय न्यायव्यवस्था दबावाखाली आहे, काही लोक भ्रष्ट आहेत न्यायाधीश असलेले, हे मान्य केलं पाहिजे असं मी सांगितलं. काही लोक भ्रष्ट नाही आहेत का? भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये जा, सामान्यातल्या सामान्य माणसाला विचारा, न्यायव्यवस्थेमध्ये काही न्यायाधीश भ्रष्ट नाही आहेत का? आहेत, भ्रष्ट आहेत. कारण की माणसामधली ती एक वाईट प्रवृत्ती आहे भ्रष्ट असणं. काही राजकीय नेते भ्रष्ट आहेत, काही पोलीस भ्रष्ट आहेत, काही पत्रकार भ्रष्ट आहेत, काही वकील सुद्धा भ्रष्ट आहेत, तसे काही न्यायाधीश सुद्धा भ्रष्ट आहेत. मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे? पण तुम्ही सत्य सांगितलेलं चालत नाही, मग तुम्ही न्यायव्यवस्थेचा अपमान केला.
मग तिसरी गोष्ट मी सांगितली होती की राहुल नार्वेकर तेव्हा विधानसभा अध्यक्ष होते, आता पण आहे, त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबद्दलचा निर्णय अत्यंत चुकीचा दिलेला आहे. मी आत्ताही मी सांगतो राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिलाय, त्यांना कोणीतरी सांगण्यामुळे तो दिलाय. पुन्हा माझी सनद रद्द करा. चला, ज्यांची वकिली केवळ न्यायालयापुरती मर्यादित आहे ना, त्यांना तुम्ही सनद रद्द करण्याची धमकी द्यायची. मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. आपल्याला हे घाबरवण्याचा प्रयत्न करतात. घाबरायचं नाही, घाबरायची काही गरज नाही. आपण काही चुकीचं केलेलं नाही. माझ्या मनात तशी कोणती भावना नाही. हे व्यक्ती मी नावं जे घेतली असतील या व्यक्तींबद्दल सुद्धा मला काही गरज नाही बोलायची. मी त्या प्रवृत्तींबद्दल आपल्याशी बोलतोय. ती प्रवृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये असू शकते. प्रत्येक माणसामध्ये एक चांगला माणूस, एक वाईट माणूस हे असतो. कधी कधी आपल्यातला वाईटपणा उफाळून येतो, तेव्हा त्या समोरच्या माणसाला आपण वाईट वाटू शकतो. जास्तीत जास्त चांगला होण्याचा प्रयत्न केला तर आपल्यातला वाईट माणूस आपण दाबू शकतो. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की आपल्याला चांगुलपणा वाढवायचा आहे. त्यासाठी चांगले लोक राजकारणात आले पाहिजे. तुमच्यापैकी जे जे कोणी चांगले लोक असतील, त्यांना आपण चांगलं असं वाटत असेल, आजूबाजूच्या 100 लोकांना विचार, मी चांगला आहे का, मी तुम्हाला चांगला वाटतो का, राजकारणात या. चांगले जे असतील त्यांनी राजकारणात या. चांगल्या लोकांनी राजकारणात आल्याशिवाय हे राजकारण सुधारणार नाही. मी तुम्हाला सांगतो. मी नेहमी हे सांगतो की तुम्हाला गोष्ट माहित असेल, एकदा सत्य जे आहे, सत्य ते आंघोळ करायला जाते नदीवर. मग आता आपण काही कपडे घालून आंघोळ करत नाही, तर सत्य काय करते, आपले सगळे कपडे काढून नदीच्या काठावर ठेवते आणि नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी सत्य जातं. सत्य आंघोळ करायला गेल्यावर असत्य लपून लपून सगळं बघत असतात. असत्य पटकन येतो, त्याच्या कपड्यांवर झडप घालतो, आपले कपडे तिथे काढून ठेवतो आणि स्वतःचे कपडे घेऊन त्या सत्याचे कपडे घालून निघून जातो. परत येतो, त्याला आठवण येते की कपडे इथे ठेवायचेच नाही आणि तो ते कपडे आपले स्वतःचे सुद्धा घेऊन जातो. आज असत्य सत्याचे कपडे घालून फिरत आहे. आज संध्याकाळी ते चिपळूणमध्ये येणार आहे. सत्य जे आहे ते भोंगळं आहे, नागडं आहे, आपल्या कपड्यांचा शोध घेत फिरत आहे. पण सत्य हे सत्यच आहे. कपडे नसले तरी आपण त्याला ओळखू शकतो. सत्ता नसली तरी त्या सत्याला आपण बघू शकतो. त्यामुळे नोटीसमधून धमक्या बिमक्या देणार नाही, हे बोलू नका, त्या नेत्याबद्दल आम्हाला नका सांगू. आम्ही बोलणार. आमच्या देशाचे जे जे कोणते नेते चुकीचं काम करत असतील त्यांच्याबद्दल आम्ही बोलणार. इथे आता पण बोलणार. तुम्ही नोटीस दिली असेल तरी बोलणार. कशाची नोटीस देता तुम्ही? आम्ही लोक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय? हे भारतीय संविधान आम्ही आज 26 रोजी स्वतः प्रती म्हणजे लोकांप्रती अर्पण करत आहोत. हे संविधान आमचं आहे. या संविधानाने राजकीय नेते निर्माण केलेले आहेत. या संविधानाने पोलीस व्यवस्था निर्माण केलेली आहे. या संविधानाने न्यायाधीश नेमलेले आहेत. या संविधानाने राज्यपाल आणि राष्ट्रपती नेमलेले आहेत. या संविधानामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2-2 का असे ना आणि पंतप्रधान हे नेमलेले आहेत. आम्ही लोक ते संविधान मानणारे आहोत. तुम्ही संविधानाचे सगळेजण पाईक आहे. आम्हाला सांगायचं नाही. संविधानाने ज्यांना ज्यांना नेमलेलं आहे त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला तर आम्ही बोलणार. आणि त्यामुळे आपल्याला इथे बोलावं लागेल. प्रथमेशनी तिथे वरती जे वाक्य लिहिलेलं आहे, शेतकरी भूमिपुत्र यांच्या न्याय हक्कांचे दालन. दालन हा शब्द सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. दालन हे नेहमी इतरांसाठी मोकळं असते. तुम्ही या, कोणी पण प्रवेश करा, तुमचं म्हणणं सांगा. आणि प्रथमेशनी आज सांगितलंच आपल्याला की तुम्ही कोणी या आणि तुमचा जो काही मुद्दा असेल, तुमचं संकट असेल, तुमची समस्या असेल, तुमचं दुःख असेल ते सांगा. त्यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. प्रथमेश जो सगळ्या समस्यांचे उत्तर आहेत का? मुळीच नाही. त्यांनी सांगितलेलं आहे प्रयत्न करू. आपल्यासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक माणूस आज महत्वाचा आहे. सोल्युशन, त्या समस्येचं निराकरण आपल्याला सगळ्यांना एकत्र उभं राहून काढावं लागेल. आता इथे प्रथमेशनी सांगितलं की जसं ॲडव्होकेट मांडवकर यांनी त्याला मदत केलेली आहे आतापर्यंत. त्यानंतर ॲडव्होकेट विकी यांनी मदत केलेली आहे. ॲडव्होकेट सूरज शिगवण यांनी मदत केलेली आहे.
आणि मी तुम्हाला हे मुद्दामून सांगतो, तुम्ही नंबरसुद्धा लिहून घ्या. माझ्यासोबत आज संतोष आवले सर आलेले आहे. हे सगळं पाहून त्यांनी मला मगाशीच सांगितलं की त्यांचं ऑफिस चिपळूणमध्ये आहे. त्यांनी मला सांगितलं की उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणाच्याही काही केसेस असतील, करायच्या असतील, आणि त्याच्यामध्ये जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर मोफत मार्गदर्शन ते आपल्याला करतील. हे प्रथमेशमुळे त्यांनी सांगितलं, कारण की प्रथमेशला त्यांनी मागच्या वेळेस ते भेटले, यावेळेस सुद्धा भेटले, आणि त्यांनी पाहिलं की एक अत्यंत प्रामाणिक तरुण माणूस धडपडीने काम करतोय, तर त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे. ते स्वतःचा वेळ देण्यासाठी तयार झाले. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सगळ्यांना माझा नंबर सुद्धा द्या, की चिपळूणच्या माझ्या ऑफिसमध्ये यायला सांगा, मी त्यांचा नंबर आपल्याला सांगतो. ते आपल्याला सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात केसेस करण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात, कशा पद्धतीने तयारी करावी लागते, याची सगळी माहिती मोफत देतील. ते तुमच्याकडून काही पैसे घेणार नाही. ही कमिटमेंट त्यांनी दिलेली आहे प्रथमेशमुळे. ॲडव्होकेट संतोष आवले यांचा नंबर आहे 9822176292. पुन्हा एकदा वाचतो मी, 9822176292. आपण त्यांना कधी चिपळूणला फोन करून त्यांना भेटू शकता. जेव्हा कोर्टाचं काम त्यांचं नसेल तेव्हा ते आपल्याला मोफत मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत. आता प्रथमेश बद्दल बोलायचं असेल तर आणखी एक आपण पाहिलं पाहिजे की सतत तो दुःखाच्या वेळेस धावून आलेला माणूस आहे. 12 डिसेंबर 2024 रोजी आपल्याला सगळ्यांना तारीख माहीत असेल, त्या दिवशी जिंदाल कंपनीमधून गॅस वायू गळतीची घटना घडली आणि जवळपास 80हून अधिक मुलं बाधित झाले त्या गॅस गळतीमुळे. तेव्हा कोणता नेता धावून आला मदतीसाठी? तेव्हा कोण कोण व्यक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी आले? त्या मुलांची प्रकृती बघण्यासाठी आले. त्याच्यामध्ये प्रथमेश गवाणकर आणि त्याच्यासोबत बसलेले इथले काही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि काही कार्यकर्ते. आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला अडचणीच्या वेळेस जो मदत करतो तोच आपला नेता असतो. नेता म्हणजे योग्य दिशेने नेणारा, जो आपल्याला योग्य दिशेने नेतो तो नेता. या दृष्टीने आपण जर प्रथमेशचं काम पाहिलं तर मला वाटते की त्यांनी, त्याच्या बहिणीचं लग्न होतं की काहीतरी, आणि कडाकाच्या उन्हाळ्यामध्ये त्यांनी 3 दिवस त्या कंपनीचं काम बंद पाडण्यासाठी त्यांनी धरणं आंदोलन केलं की घरी बहिणीचं लग्न आहे, आणि तरी प्रथमेश तिथे 3 दिवस कडाक्याच्या उन्हामध्ये आंदोलन करायसाठी बसला आणि शेवटी त्या कंपनीला काम बंद करावं लागलं. अशा वेळेस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते, त्यांच्या मावळ्यांची आठवण येते. त्यांच्या मावळ्यांनी म्हटलं होतं की आधी लगीन कोंडाण्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं केवळ नाव घेणं जेवढं सोपं आहे ना, तेवढं त्यांच्या विचारांवर काम करणं कठीण आहे. प्रथमेश ते करतोय. मी मागच्या वेळेस आलो होतो, त्यांनीच एका कार्यक्रमाला बोलवलं होतं की MIDCच्या संदर्भात, MIDC साठी जमीन घेणं, जमीन हस्तगत करणं, भूसंपादन करणं, लोकांना जबरदस्ती त्यासाठी करणं, हे जे सुरू आहे त्याबद्दल वाटत MIDC रद्द केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांची शेती वाहू दिली पाहिजे, शेतकरी करू दिली पाहिजे, शेती करू दिली पाहिजे. या संदर्भात जे आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे, सातत्याने तो सगळ्या लोकांसोबत उभा आहे. तेव्हा सुद्धा मी आलो होतो, मी आपल्याशी बोललो होतो, त्या विषयावर मी आता पुन्हा बोलत नाही. पण विषय महत्त्वाचा आहेच की शेतीची उपजाऊ जमीन असेल, शेतीचं उत्पादन अन्नधान्य म्हणून निर्माण करण्याची ताकद असलेली जमीन असेल, त्या जमिनीवर तुम्ही सतत कारखाने काढून कशाचे रोजगार निर्मिती करता? लोकांना भिकारी करण्याचे हे जे प्रयोग आहे कोकणातले, हे बंद झाले पाहिजे. मी तेव्हा सुद्धा सांगितलं होतं. आता 2-3 गोष्टी मला आणखी बोलायच्या आहेत ज्या संविधानासंदर्भातच आहेत. त्या बोलताना पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आपण पाहिलं की तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय की नाही मला माहित नाही, 18,000 झाडं काहीतरी तोडणार आहेत नाशिकला. कुंभमेळा आहे तिथे. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, ज्यांना ज्यांना तब्येत महत्वाची वाटत असेल, आरोग्य महत्वाचं वाटत असेल, घाणेरड्या पाण्यात आंघोळ करू नका. देवाच्या नावानी, धर्माच्या नावानी अवैज्ञानिकता पसरवणं म्हणजे कुंभमेळा आहे. प्रत्येकाच्या श्रद्धा महत्वाच्या आहे,
परंतु श्रद्धा जेव्हा सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न तयार करतात तेव्हा त्या श्रद्धांचा विचार करता आला पाहिजे, कारण की भारतीय संविधानात आपल्याला सांगितलेलं आहे की सरकारचा दृष्टिकोन वैज्ञानिकता वाढवणारा असला पाहिजे. अवैज्ञानिक कार्यक्रम म्हणजे सरकारचं काम नाही. मग आता म्हणतात की साधुग्राम तयार करायचा आहे. मागच्या वेळेस छत्रपती संभाजी महाराज आपले इथले कोल्हापूरचे, त्यांनी आक्षेप घेतला होता साधू संतांवर त्या कुंभमेळ्याच्या. त्यांनी सांगितलं की यांना गांजा फुकण्यासाठी तुम्ही आर्थिक मदत देता महानगरपालिकेच्या बजेटमधून. तिथे लोकांना जेवायला मिळत नाही, भिकारी आहेत, पोटात अन्न नाही, कुपोषणाने महाराष्ट्रात मुलं मरतात आणि तुम्ही साधू संतांच्या नावाखाली गांजासाठी पैसे देता. बजेटरी प्रोव्हिजन लिहून तिथे लेखी स्वरूपात गांजासाठी इतके पैसे. असा कोणता धर्म आहे असं छत्रपती संभाजी महाराज म्हणाले तर त्यांच्यावर काही जण चिडले. अत्यंत वाईट शब्दात त्यांच्यावर टीका करण्यात आली, त्यांना धमक्या देण्यात आल्या. तेव्हा सुद्धा मी छत्रपती संभाजी महाराजांशी बोललो. त्यांना सांगितलं कोण आडवा येते ते बघून घेऊ आपण. केस झाली तर झाली, तुम्ही मागे हटायचं नाही. ते हटणार नाहीच, ते छत्रपती घराण्यातले आहेत. सांगायचा उद्देश एवढाच आहे की नाशिकचा जो कुंभमेळा आहे तिथे 17,000 का 18,000 झाडं कापण्याचं नियोजन आपले कोणते मंत्री आहेत ते गिरीश महाजन त्यांनी जाहीर केलेलं आहे. आजकाल काय झालेलं आहे, जे मॅनेजर आहेत, पैशाचं मॅनेजमेंट करणं, त्यानंतर सत्तेचं मॅनेजमेंट करणं, दुसऱ्यांच्या जमिनींचं मॅनेजमेंट करणं, दुसऱ्यांच्या घरातल्या व्यक्तींचं मॅनेजमेंट करणं, असे मॅनेजर जे लोक आहेत तेच आता लीडर म्हणून आपल्या समोर येत आहेत. महाराष्ट्रामध्ये असेच काही राजकीय मॅनेजर आहेत, त्याच्यापैकी एक आहेत गिरीश महाजन. ते लीडर नाही, ते मॅनेजर आहे. मग या मॅनेजरनी काय सांगितलं की 17,000 झाडं तोडणार आणि इथं साधुग्राम तयार करणार. ते कपडे न घातलेले साधू असतात, त्यांना उन्हातानात राहायची सवय असते, त्यांना राहू द्या, झाडाखाली वगैरे झोपतील, कुठेतरी जातील नंतर परत. त्यासाठी तुम्ही झाडं कशासाठी तोडता? 17,000 18,000 झाडं तोडणार. अनेक लोकांनी आक्षेप घेतले, अनेक लोकांनी आंदोलनं केले. परवा तिथे आमचे मित्र सयाजी शिंदे अभिनेते ते गेले, त्यांनी सुद्धा झाडांच्या तिथे आंदोलन केलं. झाड तोडायचं नाही, एका झाडाला सुद्धा हात लावायचा नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण धर्माचं अवडंबर किती वाढवत चाललेलो आहे. अहो धर्म साधा आहे हो. आपल्या आपल्या घरात ठेवा, माणसाला माणूस म्हणून ओळखा, माणसाचा अश्रू असेल, दुःख असेल ते पुसायला जा, कोणाला तहान लागली असेल तर पाणी प्यायला द्या, कोणाजवळ अन्न नसेल तर ते अन्न देऊ शकतो का आपण त्याला मदत करा. अहो धर्म साधा आहे. हे कोणतं तुम्ही धर्माचा अवडंबर आणलेला आहे की ज्यांनी काहीच कामं करायचं नाही असं ठरवलेलं आहे, गांजा फुकत बसायचं असं ठरवलेलं आहे, त्या लोकांना तुम्ही साधू म्हणता आणि त्यांच्यासाठी साधुग्राम करून ते 17,000 18,000 झाडं तोडता. हे चुकीचं आहे. आता हे पोलीस रेकॉर्ड करतात, त्यांना दाखवते त्यांच्या साहेबांना, काही हरकत नाही. त्यांच्याकडे पाहून म्हणतो हे चुकीचं आहे, त्यांना सांगा साहेबांना तुमच्या हे 18,000 साधूंसाठी फालतूगिरी करताय, बंद करा. मागे सुधीर मुनगंटीवार मंत्री होते, वनमंत्री. सुधीर मुनगंटीवार म्हणजे कोण? ज्यांनी ते लंडनमधून नकली वाघनखं आणले भारतात, माहिती आहे ना. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखं नाही, पण महाराष्ट्र सरकारने स्वतःचा पैसा खर्च करून लंडनच्या म्युझियममधून इथं वाघनखं आणले आणि आपल्या भावना पेटवायसाठी ट्रकमध्ये ठेवून ते वाघनखं फिरवणार. म्हणजे ते छत्रपतींनी वापरलेच नाही. मी स्वतः त्या लंडनच्या म्युझियममध्ये गेलो होतो, माझा व्हिडिओ सुद्धा तिथून केलेला आहे, तुम्ही बघा कधीतरी. त्या लंडनच्या त्या म्युझियमच्या मॅनेजरनी सांगितलं की बा आमचा असा काही दावा नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखं नाही, पण महाराष्ट्र सरकारला पाहिजे आहेत, आम्ही ते भाड्याने त्यांना दिलेले आहे. आपल्याच पैशांनी भाड्याने नखं घेणार, ट्रकमध्ये ठेवणार, महाराष्ट्रात फिरवणार छत्रपती शिवाजींचे वाघनखं. लक्षात घ्या, जोपर्यंत आपण इतिहासामध्ये रमण्यासाठी तयार आहोत, असे असे महाराज होते, तसे होते ना, ते महानच होते. आता आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं आहे. आमचे आजोबा मला एका वाक्यात सांगायचे की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा. कशाला पाहिजे वाघनखं बिघनखं? आता तुम्ही काय लोकशाहीमध्ये वाघनखं घेऊन फिरणार का? लोकशाहीमध्ये आपलं एकमेव ताकदीचं स्थान आहे ते म्हणजे भारतीय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही प्रदान करण्यासाठी आपले हिंसक नखं खरं तर काढून घेतलेले आहे आणि आपल्या हातात पेन दिलेला आहे. ते पेनच आपली ताकद आहे, वाघनखं वगैरे काही नको.
हे आपण समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की हे 17,000 18,000 झाडं तोडणं हे अत्यंत गैरव्यवहाराचं काम आहे. सरकारने अशा पद्धतीने चुकीचं काम करणं हे वाईट आहे. 33,000 कोटी की 33,000 कोटी झाडं लावले, वृक्ष लावले असं सुधीर मुनगंटीवार मंत्री असताना त्यांनी सांगितलं. त्याच्यावर पैसे सुद्धा प्रचंड खर्च झाले असं सुद्धा बजेटरी प्रोव्हिजन मध्ये आलं. मग त्यांना अनेकांनी विचारलं, बा हे 33 कोटी झाडं हे कुठं लावलेले आहेत महाराष्ट्रात, मोजले का ते, दाखवा जरा आम्हाला. त्यांनी आतापर्यंत हिशोब दिलेला नाही. 33 कोटी झाडं लावले महाराष्ट्रामध्ये, हा अत्यंत मोठा भ्रष्टाचार तेव्हा सुधीर मुनगंटीवार हे मंत्री असताना तेव्हाच्या सरकारने केलेला आहे. मग नाशिकचं जे तपोवन आहे ती जागा महत्वाची कोणाला वाटते? तुमच्या इथं जे उद्योगधंदे सुरू करणार आहेत त्यांनाच ती जागा पाहिजे. आता कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडं साफ करायचे, जागा मोकळी करून घ्यायची आणि अदानी अंबानीला द्यायची, हा त्यांचा उद्देश आहे. तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस भ्रष्टाचार करताना जातीचं सोंग आणायचं, धर्माचं सोंग आणायचं, काहीतरी धार्मिकता वाढवायची आणि मग यांनीच आपल्याला नोटीस द्यायची की नेत्यांबद्दल बोलू नका. मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, जो राजकीय नेता त्याच्या पदाचा गैरवापर करत असेल त्याच्याबद्दल बोलण्याचा आपल्याला भारतीय लोकशाहीमध्ये भारतीय लोकच महत्त्वाचे असल्यामुळे आपल्याला हक्क आहे. आता मी हे सांगत नाही एकटा, नाशिक तपोवन कुंभ संपताच खाजगी व्यक्तीला देणार आहे असं शंकराचार्यांनी कालच मुलाखत दिलेली आहे. त्याची मुलाखत तुम्ही बघा, इंटरनेटवर आहे. शंकराचार्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. एक्झिबिशन सेंटर एक सुरू करणार आहे आणि रामाच्या वनवासाची जागा अडानीला देणार आहे. आता तुमच्या धार्मिक भावना काय उफाळून येत असतील ते तुम्ही विचार करा. मी प्रथमेश गवाणकर याला पाहतो काही वर्षांपासून, एक कार्यकर्ता म्हणून, माणसांमधला माणूस म्हणून, माणसांसाठी तळमळणारा म्हणून. तेव्हा मला असं दिसते की एक कार्यकर्ता हळूहळू नेता होतो आहे. आणि मी त्याला सांगितलं की तुला नेता व्हायचं असेल तर लोकांच्या समक्ष उभा राहून सांग की मला नेता व्हायचं आहे. प्रामाणिकपणे सांगायचं, लपवायचं नाही त्याच्यामध्ये. नेता होणं काही चुकीचं आहे का? चांगला नेता पाहिजे आपल्याला. इथे बसलेले काही जण चांगले नेते आहेत, स्टेजवर बसलेले सुद्धा चांगले नेते आपल्याला पाहिजे. त्यांनी नेता झालं पाहिजे. प्रथमेश गवाणकर हा एक चांगला नेता होऊ शकतो असे अनेक गुणधर्म त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. लोकांप्रती कणव आहे, जागरूकता आहे, सक्रियता आहे, उत्तरं शोधण्याची ताकद आहे. किती गुंतागुंतीचे प्रश्न असले तरी त्यातून उत्तर कसं शोधायचं, त्यासाठी लोकांचा दबाव कसा वाढवायचा, ती एक एकत्रित ताकद कशी तयार करायची, संघटन कौशल्य ज्याच्यामध्ये आहे. संघटनात्मक भागीदारी आपल्याला मिळण्यापेक्षा, जसं आता त्यांनी सुद्धा नावं घेताना आपण पाहिलं, एखादा अगाऊ माणूस कसा ओळखायचा, मीच केलं सगळं असं सांगेल. पण प्रथमेशनी तसं केलं नाही. त्याला त्रास देणाऱ्या लोकांचे सुद्धा त्यांनी आभार मानले. तो खरा नेता असतो. हे नेतृत्व गुण जे आहे ते कार्यकर्ता नेता बनताना महत्वाचे आहे. मला हे सांगायचं आहे प्रथमेशला की तू नेता बनला तरी कार्यकर्त्यांना विसरू नको. कारण की आता कार्यकर्त्यांना विसरणारे नेते खूप झालेले आहेत. पैशाच्या जोरावर अगदी अरेरावीची भाषा, उद्धटपणाची भाषा, ऑर्डर देणे हे जे सुरू झालेलं आहे ते लोकशाहीमध्ये चांगलं नाही. आपण ती पद्धत बंद केली पाहिजे. पारदर्शकतेचा आग्रह ठेवला पाहिजे. हे राजकारण एक आता युद्ध झालेलं आहे, पण हे लोकशाहीच्या मार्गाने लढता आलं पाहिजे. त्यासाठी शस्त्रास्त्र हातात घेता कामा नये. क्रूर शक्तीपेक्षा मानसिक ताकद महत्त्वाची आहे आणि ती मानसिक ताकद प्रथमेशमध्ये सतत निर्माण होत राहिली पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने त्याचा विश्वास वाढत गेला पाहिजे, याची गरज आहे. आता मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो. पंचतंत्र तुम्ही ऐकलं असेल. पंचतंत्र ऐकलंय की नाही? पंचतंत्रामधल्या काही गोष्टी आहे. मला नेहमी वाटते की आपण पंचतंत्र वाचलं पाहिजे, आपण चांदोबा वाचलं पाहिजे, आपण इसाप नीतीमधल्या गोष्टी वाचल्या पाहिजे. आजकाल कोणी वाचतच नाही. ते मोबाईल आल्यापासून सगळेजण तेच बघतात. पण या लहान लहान मुलांच्या वाटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत उत्तम शिकवण देणाऱ्या असतात. आणि त्याच 2-3 गोष्टी मला प्रथमेशला आपल्या सगळ्यांच्या समक्ष आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा त्या गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर आपल्याला माहित आहे ससा आणि सिंहाची गोष्ट.
इथं लहान मुलं बसलेले आहेत त्यांना पण माहीत असेल. ससा आणि सिंहाची गोष्ट काय आहे की एक क्रूर सिंह असतो, तो इतका उन्मत्त झालेला असतो. आणि ह्या गोष्टी ज्या असतात ना पंचतंत्रामधल्या, त्या तुम्ही ऐकत असताना तुमची जशी जशी समज असेल तसे तसे तुम्हाला माणसंच नजरेसमोर दिसतात. आता मी सांगत असताना कुणाला इथलाच एखादा मंत्री दिसेल, समोर दिसू शकतो. तर तो सिंह अत्यंत क्रूर असतो. दुसऱ्यांच्या घरातलं पळून खायचं कसं याच्यावर त्याची नजर असते. तो कोणाच्याही संपत्तीवर पंजा मारतो आणि त्याचं अन्न हिसकून घेतो. असा एक सिंह असतो. दररोज प्राण्यांना तो मारत असतो आणि सगळेजण त्रस्त झालेले असतात की या सिंहाला आटोक्यात कसं आणायचं. एका सशाला वाटते की आपण काही करू शकतो का बघू, म्हणून तो त्या सिंहाकडे जातो. झुडपाच्या आडूनच सिंहाला आवाज देतो. त्याला वाटते पहिले आपल्याला झडप मारून नाही तर खायचा. पण सिंहाचं पोट भरलेलं असते, त्याच्यामुळे त्याला लक्षात आलेलं असते तर पोट भरलेलं आहे, सध्या आराम करताय सिंह महाराज, आता काही आपल्याला करणार नाही. म्हणून तो ससा मग धारिष्ट्याने समोर जातो, झुडपाच्या बाहेरून निघतो आणि त्याला म्हणतो, महाराज तुम्ही इथे असताना हे कसं अघटित सुरू आहे की आणखी एक सिंह तिथे आलेला आहे आणि तो तुमच्या नेतृत्वाला आव्हान देत आहे. तो म्हणतो, हा कोणता सिंह फडतूस लागून गेलेला आहे, मी खरा सिंह आहे. तो सिंह म्हणतो, असं कसं झालं, मी इथे राज्य करत असताना दुसरा सिंह कसा आला. तो म्हणतो, महाराज चला तुम्हाला दाखवतो. आणि ससा टुनुक टुनुक उड्या मारत जातो, त्याच्या मागे सिंह जातो. ससा त्याला एका विहिरीजवळ घेऊन जातो. म्हणतो, महाराज या विहिरीत तो सिंह लपलेला आहे. मग पहिले सिंह असा हळूच असा करून त्या विहिरीत पाहतो, तेव्हा त्याला पाण्यात ते पृथ्वीमध्ये तो पटकन मागे होतो. मग तो एक डरकाळी फोडतो मोठी, तर आतून मोठी डरकाळी परत येते. तो म्हणतो, हा तर फार मुजोर सिंह दिसतो, याचा बंदोबस्त मला केलाच पाहिजे. आणि एक डरकाळी मारून तो त्या विहिरीत उडी मारतो आणि पाण्यात बुडून मरतो. ससा सगळ्या जंगलात फिरतो आणि सांगतो की सिंहाचा अंत झालेला आहे. आपण एक लक्षात घ्या की प्रथमेश तू हे लक्षात ठेव की राजकारणामध्ये शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची आहे. आपल्याला बलाढ्य माणसांशी लढता येऊ शकते, आपण डोकं वापरलं पाहिजे. त्यांच्या सोबतचे माणसं त्यांच्या विरुद्ध विचार करत असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला त्यांच्या अवतीभोवती फिरणारे त्यांची ताकद आहे अशी वाटत असते, ते त्यांची कमजोरी आहेत. आज इथे सुद्धा जे सिंह म्हणून फिरत आहेत त्यांची सुद्धा आपण त्यांना जवळ केलं पाहिजे, त्यांच्याकडून माहिती काढून घेतली पाहिजे आणि त्या माहितीचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. हे राजकारण आहे. दुसरी एक गोष्ट आहे ती एकनिष्ठ मुंगुसाची आहे. मुंगूस आपल्याला माहिती आहे. मुंगूस दिसल्यावर आपण आजही, आम्ही लहानपणी म्हणायचो, तुम्ही म्हणता की नाही मला माहित नाही, कारण की मुंगूस हे रामाच्या जवळचं समजण्यात येते. त्याच्यामुळे आम्ही मुंगूस असं पळत जाताना पाहिलं की आम्ही म्हणायचो, मुंगसा मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शपथ आहे. मुंगूस असं करून पाहायचं. आम्हाला वाटायचं की रामाचं नाव घेतल्यामुळे त्यांनी पाहिलं आहे, पण मुंगूस हा नेहमीच पटकन धावत जाऊन थांबून मागे पाहण्याची जी प्रवृत्ती आहे. मुंगसाचं आणि माणसाचं एक नातं आहे. मुंगूस आधी पाळले जायचे. आम्ही लहान होतो तेव्हा मुंगूसचे असे खेळ असायचे, सापाचे आणि मुंगसाचे. आता ते वन्यप्राणी संरक्षण कायदा आल्यामुळे बंद झालेले आहे. मग एक मुंगूस पाळलेलं असते एका माणसाने आणि जेव्हा तो माणूस काहीतरी काम करत असतो, शेतातलं बैलाचं, गाईचं, गोरांचं चारा टाकण्याचं, तिथे त्याचं लहान मूल खेळत असतं अंगणामध्ये. अचानक एक साप येतो आणि साप येतो आणि मुलाच्या पायाला वेटोळा मारतो. मुंगूस ते पाहतो, मुंगूस त्याशी फाईट करतो आणि मुंगूस त्याला त्या पायाला त्याच्यातून सोडवतो आणि साप जखमी अवस्थेत पळून जातो. मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेलं असते, बाळ रडत असते. माणसाला आवाज जातो की बाळाचा काहीतरी रडण्याचा आवाज आलाय. माणूस पाहतो मुंगूस आहे आणि मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलं आणि आपलं बाळ रडत आहे. तो एक काठीचा रट्टा मुंगसावर टाकतो, मुंगूस मरतो. कारण की दृश्य स्वरूपात त्यांनी पाहिलं असते की बाळ रडते आहे आणि मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. त्यामुळे त्याला वाटते की आपल्या बाळाला यांनीच इजा केलेली आहे आणि मुंगसाला तो मारतो. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही कृतीपूर्वी आपला अनेकदा असा गैरसमज होत असतो. माझा सुद्धा असा गैरसमज होतो. आपण शिकत असतो त्या गैरसमजांमधून सुद्धा. तर आपल्याला कृतीपूर्वी विचार करायला शिकलं पाहिजे.
आपण शहनिशा करायला शिकलो पाहिजे. हे सुद्धा राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटची गोष्ट मी आपल्याला सांगतो ती म्हणजे 3 मास्यांची आहे. एका नदीमध्ये 3 मासे राहत असतात आणि त्या मासे मारण्यासाठी, आता रेकॉर्ड करत नाही ते पहा, आता माशाची गोष्ट वगैरे सांगितलं तर काही रेकॉर्ड काय, तुम्ही पण रेकॉर्ड करायला पाहिजे ना. तर जेव्हा 3 मासे असतात तेव्हा ते तिथे राहत असतात तळ्यामध्ये आणि एक शिकारी तिकडून येतो, त्याला मासे पकडायचे असतात. तो जाळं असं फिरून टाकतो तळ्यामध्ये. 3ही मासे ते पाहतात की शिकारी आलेला आहे, जाळं टाकणार आहे, जाळं टाकतोय. तर एक मासा लगेच तिथून स्थलांतरित होतो. त्याला वाटतं हे जाळं टाकणार आहे, आपल्याला रिस्क घ्यायला नको, स्थलांतरित होऊन जातो. दुसरा एक मासा असतो, तो तिथल्या एका कपारीमध्ये बिळात जाऊन लपतो. तिसरा मासा असतो, त्याला वाटते कोण काय करणार आहे, आपलं बघून घेऊ, जाळं टाकलं तर टाकलं. तो जाळ्यात अडकतो. नशिबावर अवलंबून राहणं राजकारणात चालत नाही. जाळं दिसलं की आपल्याला अलर्ट व्हावं लागणार. त्या जाळ्याचाच वापर करता येईल का हे जरूर आपण विचार करू शकतो, पण जाळं दिसलं की अलर्ट व्हावं लागणार. दूरदृष्टी ठेवणं हे राजकारणामध्ये अत्यंत आवश्यक आहे, हे सुद्धा मी प्रथमेशला सांगून ठेवतो. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण हे साध्या माणसाचं काम राहिलं नाही, पण साध्या माणसांनी राजकारण करणं हे सामान्य माणसांच्या ताकदीवरच केवळ शक्य आहे. आता मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू मांडतो म्हणून मी आपल्याला सांगत नाही. मी त्यांच्यासोबत अनेकदा बोललेलो आहे, जवळून त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, त्यांच्यासोबत जेवण केलेलं आहे. मी आपल्याला सांगतो की आजच्या राजकारणामध्ये शुद्धता आणण्याची ताकद असलेला माणूस असेल तर उद्धव ठाकरे आहे. एक अत्यंत पारिवारिक माणूस. त्यांना साधे साधे विनोद करायला आवडते, त्यांना जोक सांगायला आवडतात, आपले जोक समजलेले लोक त्यांना हसायला आवडतात. जे माणसं विनोद करू शकतात ते माणसंच माणसांचं जीवन समजून घेऊ शकतात. ज्यांनी राजकारणातला विनोद गमावून टाकलेला आहे ते माणसं क्रूर राजकारण इथे प्रस्थापित करतायत. आपल्याला त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. आता इथे काही ज्येष्ठ लोक बसलेले आहेत, ज्यांनी विलासराव देशमुख यांचं भाषण ऐकलं असेल, गोपीनाथ मुंडे यांचं भाषण ऐकलं असेल, मी तर प्रमोद महाजन यांचे सुद्धा भाषणं अनेक ऐकलेले आहेत, बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकलं असेल. हे लोक भाषणामधून एकमेकांची टर उडवायचे, एकमेकांची टिंगल करायचे, एकमेकांची गंमत करायचे, एकमेकांची आपण म्हणतो पाय ओढणे तसे पाय ओढायचे. पण त्याच्यामध्ये विकृतपणा नव्हता, त्याच्यामध्ये कधीही आपण म्हणतो तो अश्लीलपणा नव्हता. लोक हसायचे, सगळेजण गमतीने घ्यायचे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासमोर शरद पवार त्यांना बोलायचे, तर शरद पवार साहेब असताना बाळासाहेब ठाकरे त्यांना कोणतं मैद्याचं पोतं म्हणायचे. ते हसायचे, हसून दाद द्यायचे, कारण की ती जवळीक होती, विनोद होता, विनोद जिवंत होता. विनोद सुद्धा मारला यांनी आणि विकास सुद्धा मारला यांनी. क्रूर लोक आहेत. राजकारण यांनी भ्रष्ट केलेलं आहे. आपल्याला अशा राजकीय लोकांच्या बद्दल तिडक आली पाहिजे. आपल्या डोक्यात एक संताप आला पाहिजे की आपल्याला हे बदललं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न कराल असं मला वाटतं. न्यायालयाबद्दल आपण नक्की विचार केला पाहिजे की न्यायव्यवस्था कोणाची आहे. शिवसेनेचीच ही केस आपण उदाहरण म्हणून घेऊ. अशा अनेक केसेस देता येतील उदाहरण म्हणून आपल्याला. 3.5 वर्ष झाले तारखा तारखा तारखा, प्रत्येक वेळेस काही ना काही कारण काढून तारीख. आणि मग 1993 मध्ये एक सिनेमा आला होता, तुम्हाला आठवत असेल, दामिनी नावाचा. त्याच्यामध्ये संजय दत्तनी म्हटलं होतं, तारीख पे तारीख मिलती है योर ऑनर, कुछ नहीं मिलता यहाँ पे तारीख मिलते है. मोठा तो हात त्याचा एवढा मोठा आपटतो. आपण पाहिलेला या सिनेमातला हा डायलॉग. हे तारीख पे तारीख काय आहे? तारीख पे तारीख असं होण्यापेक्षा प्रत्येक तारखेला जस्टिस झालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. सामान्य माणसं वैतागले आहे तुमच्या न्यायव्यवस्थेला. कसा काय विश्वास आम्ही द्यायचा लोकांना वकील म्हणून की न्यायालयात या आपल्याला न्याय मिळेल? तुम्हाला पाहिजे असं काही पण द्याल त्याला न्याय म्हणायचं का? न्यायाचा दर्जा असला पाहिजे, संविधानिकता असली पाहिजे, त्याच्यामध्ये नैतिकता असली पाहिजे.
आपलं सुदैव आहे की अनेक न्यायाधीश चांगले आहेत. उच्च न्यायालयात अनेक न्यायाधीश चांगले आहेत, सर्वोच्च न्यायालयात अनेक न्यायाधीश चांगले आहेत. काही वेळा त्यांना काम करू दिलं जात नाही, काही वेळेस त्यांच्याकडे महत्त्वाच्या केसेस दिल्या जात नाही. आपल्याला कुप्रवृत्ती विरुद्ध प्रत्येक व्यवस्थेतल्या बोलता आलंच पाहिजे आणि आपण बोललंच पाहिजे, कारण की व्यवस्था आपली आहे. महाराष्ट्रामध्ये किती वकील आहेत सांगा? महाराष्ट्रामध्ये किती न्यायाधीश आहे सांगा? साधारणतः आपण समजू ढोबळमानाने महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख वकील आहेत, 50,000 त्याच्यातले न्यायाधीश आहेत, तर समजू 2 लाख जण वकील आणि न्यायाधीश मिळून 2 लाख. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 13 कोटी. न्यायालय कोणाचं आहे? वकिलांचं आहे का? न्यायाधीशांचं आहे का? नाही. न्यायाधीशांचं आणि वकिलांचं कोर्ट नाही, कोर्ट हे लोकांचं आहे. इथल्या 13 कोटी लोकांचा आहे महाराष्ट्रातल्या. त्या 13 कोटी लोकांसाठीच काम केलं पाहिजे या 2 लाख लोकांनी. ते केवळ पैसे कमवण्याचं केंद्र नाही, ती न्याय मिळण्यासाठीची जागा आहे आणि ती भारतीय संविधानाने तयार केलेली जागा आहे. मग तिथे तारीख कशी काय देता तुम्ही? प्रत्येक वेळेस तारीख? या 13 कोटी लोकसंख्या असलेल्या प्रदेशामध्ये काही जण पक्ष पळवतात, पक्षाची चोरी करतात, पक्षाचं चिन्ह एखाद्या पळवतात, एखाद्या माणसाचा छळ करतात, मानसिक दबाव त्याच्यावर आणतात, पक्ष पळवून नेऊन केवळ पैशाच्या भरोशावर सत्ता संपादन करतात आणि न्यायालय ते पाहत बसते. हे चालणार नाही. सांगायला पाहिजे आपण सगळ्यांनी, चालणार नाही म्हणजे नाही. तारीख द्यायची तुम्ही द्या. तारीख देण्यासाठी सुद्धा कायद्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की तुम्हाला तारीख द्यायची असेल तुम्ही जरूर देऊ शकता, परंतु तारीख देण्यासाठी एखादं कारण असलं पाहिजे. तारीख देण्यासाठी तुम्ही विश्लेषण तसं केलं पाहिजे की तारीख देण्याची का गरज आहे. खरोखर तारीख देण्याची गरज असू शकते, तेव्हा पुढची तारीख तुम्ही जरूर द्या. परंतु तारीख देत असताना ती तारीख देण्याची जबाबदारी तुमची आहे, न्यायालयाची आहे. आज एक देणारी तारीख आणि 2 महिन्यानंतर तुम्ही तारीख देता. त्या 2 तारखांमध्ये म्हणजे आजच्या तारखेला काही कामकाज झालं असतं ते तुम्ही केलं नाही आणि तारीख दिली. त्याच्यानंतर तुम्ही 2 महिन्याची तारीख दिली. या 2 तारखांमध्ये जे 2 महिने आहेत त्या 2 महिन्यामध्ये एखाद्या माणसावर अत्याचार होईल. त्या 2 महिन्यामध्ये या माणसावर जो न्याय मागतो आहे त्याचा खून होईल. या 2 महिन्यामध्ये संविधानिक नैतिकता संपून जाईल. या 2 महिन्यामध्ये अनैतिकता प्रस्थापित होईल. भारतीय संविधानाला मान्य नाही तसे लोक सुद्धा नेते म्हणून प्रस्थापित होतील. त्याची जबाबदारी कोणाची आहे सांगा? त्याची जबाबदारी घ्या आणि तारीख द्या. सांगायला पाहिजे आपण लोकांनी, आपलं न्यायालय आहे, न्याय व्यवस्था आपली आहे. नुसतं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन चालणार नाही. ही व्यवस्था त्यांनी आपल्यासाठी निर्माण केली असेल तर आपल्याला या व्यवस्थेवरची मालकी गाजवायलाच पाहिजे. तिथे काम करणारे लोक त्याचे मालक नाही, आपण सगळेजण मालक आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आता परवा त्यांनी निकाल दिला निवडणुकांच्या संदर्भात, कोणत्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. आता मी न्यायालयाचं कोणत्याही न्यायाधीशांचं नाव घेत नाही, पण पुन्हा आपल्याला सांगतो की न्यायालयाने निर्णय दिला, कोणत्याही न्यायालयाने, इथल्या चिपळूणच्या न्यायालयाने, रत्नागिरीतल्या न्यायालयाने, उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने एकदा निर्णय दिला की त्याच्यावर हक्क आमच्या लोकांचा आहे, तुमचा नाही. निर्णय दिल्यावर तुमचा विषय संपला, तुमची जबाबदारी संपली. एकदा निर्णय दिला की तो निर्णय आमचा आहे, लोकांच्या मालकीचा आहे, तो बरोबर आहे की चूक आहे, तो निर्णय चांगला आहे की नाही, तो निर्णय लोकांप्रती योग्य आहे की नाही, संविधानाच्या दृष्टीने बरोबर आहे का, तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे, याचं विश्लेषण करण्याचे सगळे हक्क आपल्या सगळ्यांना आहे, न्यायालयाला नाही. निर्णय दिल्यावर तुमची जबाबदारी संपली. आमच्या मालकीचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्यावरचा विश्लेषण करणार. एक मिलिटरीमधला माणूस त्यांनी सांगितलं की त्याची फलटण जी आहे ती एका मंदिरात गेली. पोलीस जातात मंदिरात, सगळेजण जातात, पण प्रत्येकाला आपलं धर्म स्वातंत्र्य आहे. तो माणूस ख्रिश्चन धर्माचा आहे, त्या बटालियनचा किंवा फलटणचा प्रमुख आहे, आणि काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. ते एका मंदिरात गेले सगळेजण.
त्यालाही या मंदिरात उतरा असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं मी ख्रिश्चन आहे, मी या धर्म इथे जाणार नाही, बाकीच्यांना जायचं त्यांना जाऊ द्या, मी इथे थांबणार. सगळेजण माझी फलटण बाहेर आली की आम्ही आपल्या कामाला जाणार. त्याच्यावरून तिथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिलिटरीतल्या त्याच्यावर ठपका ठेवला की तुझं हे गैरवर्तन आहे की तू त्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेला नाही. त्यांनी सांगितलं मंदिराच्या तिथे मी थांबतो, तुम्ही गाभाऱ्यात जा, बाकी मला काही यायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे पोलीस व्यवस्था ही धर्मनिरपेक्ष आहे, न्याय व्यवस्था ही धर्मनिरपेक्ष आहे. तिथे देवाचा धर्माचा काही संबंध नाही आहे, तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, न्यायाचा प्रश्न आहे. तशीच मिलिटरी ही सुद्धा धर्मनिरपेक्षच आहे, तिथे धर्माचा जातीचा काही संबंध नाही, प्रत्येक जण देशासाठी लढणार आहे. तुम्ही नवीनच काढलंय की त्यांनी गाभाऱ्यात जात नाही म्हणून त्याच्यावर गैरवर्तनाचा ठपका ठेवला. दिल्ली उच्च न्यायालयात केस गेली, दिल्ली उच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्या विरोधात निकाल दिला. तो सर्वोच्च न्यायालयात गेला, त्याला वाटलं इथं सर्वोच्च शहाणपण असेल. सर्वोच्च न्यायालयाने लष्कराच्या वकिलांना सांगितलं की तुम्ही या माणसाला तेव्हाच बडतर्फ का करून टाकलं नाही, याची तर वागणूक अत्यंत चुकीची आहे की हा गाभाऱ्यात गेला नाही. मग आता आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायाधीशांना धर्म स्वातंत्र्य म्हणजे काय सांगायचं का, की धर्म मानण्याचं आणि धर्म न मानण्याचं सुद्धा स्वातंत्र्य हे आपण त्यांना समजून सांगायचं का? आपण हे सांगायला लागलो, ते म्हणतात मग तुम्ही का नाही झाले न्यायाधीश, तुम्ही कशाला इथे वकील म्हणून फिरता. एक लक्षात घ्या, न्यायालयाच्या न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेले सगळेजण हुशारच असतात, हा समज काढून टाका. इथे विक्रमादित्य होता, दगडावर बसून न्याय दिलेला आहे, पण न्याय योग्य दिलेला आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. विक्रम और वेताळाच्या गोष्टी वाचा तुम्ही, विक्रम आणि वेताळाच्या. तो वेताळ जो विक्रम त्याला खांद्यावर टाकून नेतो आणि प्रश्न विचारतो, योग्य उत्तर देतो, तो वेताळ योग्य प्रश्न विचारतो त्याला. त्या गोष्टीमध्ये जी एक अडचण असते ती तुम्ही समजून घ्या, त्यातली गंमत तुम्ही समजून घ्या, त्यातली न्यायनिष्ठता तुम्ही समजून घ्या. तशी न्यायनिष्ठता का न्यायालय दाखवत नाही हा प्रश्न आहे की नाही. मग आता यांनी परवा निवडणुकांच्या संदर्भातला एक निकाल दिला की 50% पेक्षा जास्त मर्यादा झाली असेल आरक्षणाची तरी सुद्धा निवडणुका घ्या. म्हणजे आधी इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये सांगितलं 50% पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा करायची नाही, ते न्यायाचं तत्व झालं, ते सगळ्यांनी पाळलं पाहिजे असं यांनीच सांगितलं. यांनीच इतके वर्ष निवडणुका थांबून ठेवल्या आरक्षणाच्या विषयावरून, 7-8 वर्ष जवळपास. मग आता यांच्यासमोरच तो विषय गेला की काही काही महाराष्ट्रातल्या म्हणजे एकूण मला वाटतं 157 नगर परिषदमध्ये, महानगरपालिकांकाहीमध्ये तिथे 50%ची आरक्षण मर्यादा जास्त झालेली आहे, त्याच्यापेक्षा 75% पर्यंत गेलेली आहे. त्यामुळे निवडणुका सध्या थांबवा अशी विनंती करणारी याचिका यांच्यासमोर होती. तर यांनी सांगितलं नाही, निवडणुका घ्या, सब्जेक्ट टू कोर्टाचं डिसिजन ते राहतील. म्हणजे काय, न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन ते राहतील, कोणी जिंको किंवा हरो, आम्ही नंतर ठरवू. आम्ही जर म्हटलं की निवडणूक चुकीची झालेली आहे तर ती निवडणूक रद्द करण्यात येईल. अरे गंमत करता का तुम्ही? न्यायालयामध्ये बसून का तुम्ही जोक करता का? लोक पैसे खर्च करतात निवडणुकामध्ये, व्यवस्था आणि यंत्रणांचा खर्च होतो, वेळेचा अपव्यय होतो, पोलिसांचं बळ त्याच्यात कामाला लागते, आणि तुम्ही म्हणता की आता निवडणुका होऊ द्या, आम्ही नंतर ठरवू. चूक आहे की बरोबर आहे? काही दिवस आणखी लांबले असतात तर काय बिघडलं असतं? आपल्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे न्यायव्यवस्थेला. कोणीही असो, आम्ही प्रश्न विचारणार, हे आपल्याला संविधानाने दिलेले हक्क आहे आणि ते आपण हक्क बजावले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता मी बोलणार होतो नरेंद्र मोदींबद्दल, पण काही बोलत नाही, त्या नोटीसमध्ये नावं घेऊन बोलू नका. म्हणजे मी बोलणार होतो किंवा यांनी गोव्यामध्ये एवढा मोठा श्रीरामाचा पुतळा का बांधला. मी म्हणणार होतो की नरेंद्र मोदींनी काय एखादं हॉस्पिटल बांधलं का, मोठं भव्य हॉस्पिटल बांधलं. मी असं म्हणणार होतो की नरेंद्र मोदींनी मोठं कॉलेज काढलं का. मी असं म्हणणार होतो की नरेंद्र मोदींनी मोठी शाळा काढली का. पण आता मी काही ते म्हणत नाही. यांना माहिती आहे की आपण बोललो की मुद्देसूद बोलणार, लोक आपल्याला प्रश्न विचारणार, म्हणून हे आपल्या व्यवस्थेतल्या काही लोकांच्या तर्फे आपल्याला नोटीस देतात की नाव न घेता बोला. म्हणजे तुम्ही आमचे पैसे खर्च करून पुतळेच्या पुतळे उभारणार, शाळा उभारणार नाही, हॉस्पिटल उभारणार नाही, आम्ही तुम्हाला तुमचं नाव पण घ्यायचं नाही. फार विचित्र परिस्थिती आलेली आहे. आणि अशा वेळेस आता
रेकॉर्ड ब्रेकिंग अशा पद्धतीने नगर परिषदेच्या निवडणुकींचा प्रचार सुरू आहे. याच्या पहिले भारतात कधी कोणी पाहिलं नसेल. भारताचे गृहमंत्री, पंतप्रधान हे सुद्धा नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरत आहेत. महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री नगर परिषदच्या इलेक्शनमध्ये प्रचार करण्यासाठी धावपळ करत आहेत. विषय त्यांना माहीत नाही. सतत लाडकी बहीण, हे दिलं, ते दिलं, ते दिलं, आमच्याच पैशातून आम्हाला दिलं. आम्हाला काय सांगता? गटार व्यवस्थेबद्दल बोलत नाही, नगर परिषदच्या कोणत्या कामांबद्दल बोलत नाही, नदीमधलं पाणी स्वच्छ नाही त्याच्याबद्दल बोलत नाही, प्रदूषित पाणी पुरवठा होतो त्याच्याबद्दल बोलत नाही, रस्ते खराब झालेले आहेत त्याच्याबद्दल बोलत नाही. पण परत परत काहीतरी पैसे देणार असं भिकारी स्वरूप आपल्या मतदारांना यांनी दिलेलं आहे. आपण भिकारी राहायचं नाही. पुन्हा माझ्या आजोबांनी सांगितलेलं शेवटचं मी आपल्याला वाक्य सांगतो आणि मग थांबतो, की माझे आजोबा मला म्हणायचे की आर्थिक दारिद्र्य असलं तर चालेल, पण वैचारिक दारिद्र्य नसलं पाहिजे. माझं आपल्याला कळकळीचं आव्हान आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, त्याच्यामुळे आपल्याला हा व्यावहारिक सल्ला तर देऊच शकतो. 2-3 निवडणुका आहेत, कोणाला पैसे पाहिजे असेल तर घ्या, परंतु मतदान मात्र लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीला करा. प्रथमेश गवाणकर याच्या कार्यालयाचं शेतकरी आणि भूमिपुत्र यांच्या न्याय्य हक्कांसाठीचं दालन म्हणून उद्घाटन झालेलं आहे. त्यांनी आपल्यासमोर नेता म्हणून यायचं ठरवलेलं आहे. ठरवलं आहे ना? आता चांगल्या लोकांचं एक संघटन करा आणि चांगले लोक निवडणुकीमध्ये उतरा. काही कायदेविषयक प्रॉब्लेम आला तर ते लफडे सांभाळायला आम्ही वकील आहोत. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय ॲडव्होकेट आशिम सरोदे सर. मला वाटतं ज्या पद्धतीने त्यांनी आपल्यासमोर विवेचन केलेलं आहे, अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट